नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला। आज स्पेशल काय चाललं आहे तर सँडविच, चीज सँडविच मम्मी बनवते आहे। काय रेसिपी, ब्रेड आणलेत, भाजी वगैरे अशी बारीक कटिंग केली आहे आणि असे बनवलेत। ॲक्च्युली मला ते ओपनमध्येच बनवायचे होते, पण ते ओपनमध्ये त्याचं चीज लवकर मेल्ट झालं नसतं, म्हणून ते वरतून पण दुसरा ब्रेड लावला आहे। हां, बाकी आपल्याला एक कमेंट होती की पुणेमध्ये तुमचं फार्म कुठे आहे? तर पुण्यामध्ये राजगुरुनगर खेडमध्ये तिन्हेवाडीमध्ये सांडबोरवाडीमध्ये आमचं छोटंसं फार्म आहे आणि एक आमचं आता हे छोटंसं घर आहे। आमच्या सध्या ते कसं आहे, घराचं काम चाललं होतं, आम्ही त्यांच्यात शेळ्यांमध्येच राहिलो होतो ना, त्याच्यामुळे त्या शेळ्या खूप खराब झाल्यात आता सध्या, आणि अजून तिथं खूप पसारा पण आहे आमचा पडलेला, त्याच्यामुळे मी तिकडे जाऊन अजून व्हिडिओज नाही काढलेली आणि एकच व्हिडिओ टाकली कालची तेवढी, कारण कामच खूप आहे, टाईम नाही भेटत। आज इच्छा होती म्हणून हे बनवलं आहे मस्त। आता चालला आहे विचार असा, हे जे एवढ्या शेळ्या आहेत ना तेवढ्या सगळ्यांना काढायचं आहे आणि एकच आपली चांगली शेळी घ्यायची आणि एकच ठेवायचे, कारण मम्मीला खूप ताप होतोय। इकडचं घरातलं पण उरकायचं, शेतात पण बघायचं, परत त्या शेळ्यांना पण बघायचं, खूप ताप होतो ना मम्मीला, म्हणून असा विचार करतोय। पण बघू आता कधी ते सक्सेस होतं आहे। हां मम्मी, करायचं आहे ना मम्मी? शेळ्या पालन बंद करायचं आहे का तुला? नाही करायचं का? तुला शेणातच काम करायचं आहे ना? हां, तुला चांगल्या घरात राहू वाटत नाही ना? कसं आहे, रिकामटेकडं बसून नुसतं याला त्याला भडकवत बसायचं आणि ह्याची त्याची गारणी सांगत बसायची आणि याला त्याला नावं ठेवत बसायचं, त्याच्यापेक्षा आम्ही आमच्या कष्टामध्ये चांगल्यापैकी राहतो आहे, खुश आहे। झालं आमचं आता हे छोटंसं घर झालं व्यवस्थित। आता खुश आहे ना मम्मी तू? लोकांनी माझ्या मम्मीला लई हिणवलं, माझी मम्मी बोलते जाऊ दे, जुन्या गोष्टी नको हे करू, पण लई त्रास दिला, लई म्हणजे प्रमाणाच्या बाहेर। आणि ठीक आहे, मी व्हिडिओमध्ये नाही बोलणार, पण कर्माची फळं यांना अशी भेटतील, अशी तडफडून मरतील ना, एवढी तळतळ लागलेली यांना। माझ्या आईच्या डोळ्यातनं पर पाणी काढलं यांनी, काय तर माझ्या घरावर जळतीन हे करती। झालं आमचं स्वतःचं घर झालं, स्वतःच्या कष्टाने झालं, कोणाकडं भीक नाही मागितली, काय नाही मागितलं। हां मम्मी, झालं ना? म्हणून मी मम्मीला सांगत असते, माझ्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नको देत जाऊ, आपलं मस्त राहत जा, खात जा। आणि अजून पण ही लोकं सुधारण्यातली नाही, जे आम्हाला येतात आमच्याशी बोलायला त्यांना भडकवायला चालू करतात। हे म्हणजे आमच्याशी कोणी बोलावं नाही, ह्यांना वाटतं का आम्हाला काही कळतच नाही। आम्हाला सगळं कळतं, फक्त आमची वेळ आम्हाला सुधारायची, आम्ही ह्याच्याच पाठी आहे ना? अजून आम्हाला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, अजून माझ्या मम्मीला किचनमध्ये फर्निशिंग वगैरे करायचे। सध्या आम्हाला तिथं ते पावसाचा खूप किचड झाला होता, माझ्या मम्मीचे तर पाय असे झाले होते ना पूर्ण काळे काळे, इथं 2 दिवसातच तिचे पाय एकदम साफ झालेत। हां, पूर्ण अशा भेगा ते सारखं ते चिखलामध्ये त्या शेणामध्ये सारखं तिचं पाऊल होतं, आतमध्ये पण पाणी घुसत होतं, लई तिने हाल काढले। म्हणून आम्ही पटापट उरकून आपली छोटीशी पूजा घातली आणि आलो आमच्या घरामध्ये राहायला। आता एक एक गोष्टी करतोय आम्ही, एक एक सुधारणा करत चालू आहे ना। अजून बरंच करायचं आहे आम्हाला, पण आम्हाला गरज होती राहायला यायची इथं, म्हणून आम्ही आलो आहे। अजून काय, माझ्या मम्मीचं सारखं चालतं, अगं आशू तू आहे तोवर व्हिडिओ टाकणार, तू आहे तोवर व्हिडिओ टाकणार। मला कंटाळा यायला लागला आहे आता, कारण मी एकदम मॉनिटाईज करून सगळं करून हे केलं आणि मी त्या कामासाठी गेले तर ह्या लोकांनी त्या चॅनलला पूर्ण डेट करून टाकलं। मग आता काय फायदा नाही होत व्हिडिओ टाकून, जास्त व्ह्यूज वगैरे येत नाही, म्हणून कंटाळा येतो। मित्रांनो, तुम्ही जेवढे लोक बघता तेवढे चांगले चांगले कमेंट करत जा, सबस्क्राईब करत जा चॅनलला नवीन असल्यास, आणि असाच तुमचा सपोर्ट आमच्या पाठीशी राहू द्या। तुमचा सपोर्ट आहे म्हणून आम्ही इथपर्यंत सुधारलो आहे आणि अजून पण पुढं जाऊ, है ना? चला या, सगळ्यांनी या खायला मस्त मस्त। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद।